सीएसएमटी स्थानकातलं दृश्य आणि त्या ठिकाणी सुद्धा हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमा झालेले आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, खेडापाड्यातून, शेतीची कामं बाजूला ठेवून, घरचा गणेशोत्सव बाजूला ठेवून हे सगळे आंदोलक आज मुंबईत आलेले आहेत। हजारोंच्या संख्येने आलेले आहेत आणि निर्धार एकच आहे की आरक्षण घेतल्याशिवाय आझाद मैदानातून उठणार नाही। त्यामुळे मुंबईतल्या सध्या रस्त्यांची दृश्य आपण बघतोय। ज्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी सीमा आडे आपल्या सोबत होत्या त्या ठिकाणचं दृश्य आपण बघितलं की अक्षरशः गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। बॅरिकेडिंग करून पोलिसांनी या गाड्या अडवलेल्या आहेत। एकही गाडी पुढे सोडली जात नाहीये, कारण अर्थातच वाहतूक व्यवस्थेचे 3-13 वाजल्याशिवाय राहणार नाही। तर इतक्या मोठ्या संख्येने गाड्या या आझाद मैदानाकडे आल्या तर अर्थातच वाहतूक व्यवस्थेवर काटेकोर नजर ठेवणं आता क्रमप्राप्त आहे। आणि दुसरीकडे सीएसएमटी स्टेशन जे मुंबईतलं, दक्षिण मुंबईतलं एक महत्त्वाचं स्टेशन आहे, महत्त्वाचं टर्मिनल आहे, ज्या ठिकाणाहून मुंबईच्या मध्य रेल्वेच्या सगळ्या रेल्वे या पुढे प्रवाहित होतात आणि इतकंच नाही तर लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा सीएसएमटी स्थानकावरून निघतात। त्या सीएसएमटी स्थानकावर सुद्धा मोठ्या संख्येनं गर्दी झालेली आहे। मोठ्या गर्दीचा डोम आपल्याला सीएसएमटी स्थानकावर उसळलेला बघायला मिळतोय। दुसरीकडे आझाद मैदानात सुद्धा तितकीच गर्दी आहे। त्याच्यामुळे मुंबईमध्ये आता हे भगवं वादळ येऊन ठेपलेलं आहे। मात्र हे वादळ कशा पद्धतीने परततंय हे बघणं आता खरं तर महत्त्वाचं आहे। या संपूर्ण आंदोलनामध्ये आता सरकारची भूमिका काय असणार आहे, मुंबई पोलिसांची भूमिका काय असणार आहे आणि अर्थातच सगळ्यात महत्त्वाचं मराठा आंदोलकांची, मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेत आहेत हे बघणं आपण महत्त्वाचं आहे। क्षणोक्षणीचे अपडेट तुम्हाला झी24 तासवर आम्ही पोहोचवतो आहोत। या आंदोलनाची सर्वात महत्त्वाची दृश्य सुद्धा एक्सक्लुझिव्हरित्या आम्ही तुम्हाला झी24 तासवरती दाखवतो आहोत। आझाद मैदानात सुद्धा जे दृश्य मला माझ्या नजरेसमोर दिसतंय ते म्हणजे या आंदोलकांचा निर्धार पक्का आहे। अनेकांच्या घरी आज गणपती स्थानापन्न झालेले आहेत। अनेकांनी आपल्या घरचा गणेशोत्सव बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे। अनेकांच्या घरी महत्त्वाची कार्य आहेत, शेतीची कामं आहेत, मात्र ही सगळी बाजूला ठेवून आज आंदोलक मुंबईमध्ये एकत्र आलेले आहेत। अनेक आंदोलकांनी हेच सांगितलं की सार्वजनिक गणेशोत्सव टिळकांनी सुरू यासाठी केला की लोकांनी एकत्र यावं आणि तेच एकीकरण, तेच एकत्रीकरण आज आम्ही मराठा आंदोलनाच्या रूपानं दाखवतो आणि सध्याची दृश्य, मुंबईतली दृश्य आपण बघतो। काल रात्री काही जण उघड्यावर झोपली होती, वरून बारीक पाऊस पडत होता, काय जे काही मिळालं अशा परिस्थितीत तर सध्या आपण बघतो आहोत की मराठा आंदोलकांचं हे भगवं वादळ आता मुंबईत येऊन धडकलेलं आहे। कॅमेरा 1 मध्ये आपण बघतो आहोत की आझाद मैदानाकडे कूच करणारे मराठा आंदोलक आता वेगानं निघालेले आहेत आझाद मैदानाकडे। तर दुसरीकडे आपण बघतो आहोत वाशी टोल नाक्यावरती स्वागत झालं, जंगी स्वागत झालं मनोज जरांगे यांचं। ट्रक, टेम्पोने आंदोलक मुंबईत दाखल झाले। दुसऱ्या फ्रेम मधली ही दृश्य तुम्ही बघता आहात। तर जरांगे पाटलांचा ताफा आता वेगानं आझाद मैदानाकडे निघालेला आहे। आमचे प्रतिनिधी या ताफ्याला फॉलो करतायत। तर तिसरीकडे आपण बघतो आहोत की ईस्टर्न फ्रीवे जो सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे मुंबईतला, त्या ठिकाणी सुद्धा आंदोलकांच्या गर्दीचा डोंब उसळलेला आहे। वाहनांचा ताफा, वाहनांच्या रांगा आपल्याला फ्रीवेवरती बघायला मिळतात। त्यासोबतच मराठा कार्यकर्त्यांचा जल्लोष या संपूर्ण आंदोलनात सुद्धा आपल्याला बघायला मिळतो। ती फ्रेम सुद्धा, ती दृश्य सुद्धा आपण बघतो आहोत। तर आझाद मैदानात सुद्धा प्रचंड गर्दी झालेली आहे। आझाद मैदानावरचं स्टेज आता सज्ज झालेला आहे। आमरण उपोषणाचा बॅनर आझाद मैदानात लागलेला आहे। याच आझाद मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यासोबतच श्री गणेशाची मूर्ती स्थानापन्न करून मनोज जरांगे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून या आझाद मैदानातल्या आंदोलनाची सुरुवात करतील। तर हे एकूण 6 दृश्य आपण बघतो आहोत। वाशी टोल नाक्यावरचं जरांगेंचं स्वागत, अक्षरशः ट्रक आणि टेम्पो भरभरून आंदोलक हे मुंबईत दाखल होतानाची ही दृश्य, त्यासोबतच मनोज जरांगेंचा ताफा आझाद मैदानाकडे येत असतानाची दृश्य, सगळ्यात महत्त्वाचा मुंबईतला रस्ता असणाऱ्या फ्रीवेची दृश्य, त्यासोबतच या संपूर्ण आंदोलनात मराठा कार्यकर्त्यांचा असणारा उत्साह आणि जल्लोष आणि सरते शेवटी मनोज जरांगे ज्या स्टेजवरती येणार आहेत त्या आझाद मैदानावरची ही स्टेजवरची दृश्य। तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की मनोज जरांगेंच्या सोबत
आता हजारोंच्या संख्येनं आंदोलक हे आझाद मैदानाच्या दिशेने येत आहेत. तर मगाशी आपण बघितलं की